नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सरकारचे जावई होऊ इच्छिणाऱ्या, सरकारच्या सुना होऊ इच्छिणाऱ्या सगळ्या मित्र मैत्रिणींचं मी प्रदीप पोवदले मनापासून स्वागत करतोय. सिरीज चालू आहे आगामी 17,200 पोलीस भरती. त्याच पद्धतीनं 2100+ जी तलाठी भरतीसाठी आता परीक्षा होणार आहेत त्या संदर्भामध्ये आपण जे चालू केलेलं आहे मराठीचे, गणित, बुद्धिमत्ताचे, सामान्य ज्ञान, इंग्रजी ही ती सगळं त्यातलं एक नवीन पुष्प तुमच्या समोर घेऊन मराठी व्याकरणाचं अतिशय जबरदस्त, म्हणजे तुम्ही स्वतःच म्हणलं पाहिजे आयला कंटेंट असावा तर असा. हा कंटेंट तुम्हीच म्हणायचं काय आयला विश्लेषण असावं तर असं आणि मास्तर असावं तर असा. तुम्हीच मनाने म्हणले पाहिजे. इतकं जबरदस्त घेऊन चालू करतोय. पहिला प्रश्न आजच्या सिरीज मधला. अब्द या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कसला 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 अब्द. अब्द म्हणजे पाणी, अब्द म्हणजे डोळे, अब्द म्हणजे पाऊस आहे, अब्द म्हणजे आकाश आहे. चला पटकन दंदन आजचं सेशन तसंच पुन्हा कुणाचं नाव घेणार नाही. आज कोणती कमेंट वाचणार नाही. फक्त आणि फक्त कंटेंट कंटेंट कंटेंट. नादच करायचा आपण बी. प्रश्न वाचायचा आहे. अब्द 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 अब्द. चालू करा बघा. अब्द म्हणजे पाऊस आहे, अब्द म्हणजे ढग आहे, अब्द म्हणजे आकाश आहे आणि अब्द म्हणजे पाणी आहे. चालू करतोय, लक्ष द्या. अब्द अद्र 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 घन मेघ अद्र घन मेघ अभ्र अब्द वर्ष अद्र घन मेघ अभ्र अब्द वर्ष. सगळ्याचा अर्थ एकच. काय? अद्र घन मेघ अभ्र अब्द वर्ष म्हणजे ढग 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 ढग. इथंच लक्षात यायला पाहिजे होतं. अब्द द द द द म्हणजे देणारा. काय द्यायचंय? पाणी द्यायचंय. का पाणी? शब्दच बघ की नीटनेटका. अब्द मूळ शब्द कोण आहे? पाणी म्हणजे कोण आहे? पाणी पाणी पाणी. जल पय निरतोय, जल पय निरतोय, जल पय निरतोय. आंबा आंबू अंबुज. सगळ्याचा अर्थ जल पय निरतोय. आंब आंबू. जीवन सलील वारी. आप म्हणजे पाणी आणि द म्हणजे देणारा. आता पाणी देणारा एकच आहे. नगरपालिका. आहा आहा आहा. ढग पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पाऊस नसतोय ना आकाश नसतंय. आकाश म्हणजे काय? आकाश आभाळ गगन अंबर. आकाश आभाळ गगन अंबर नभ योमख अंतरिक्ष. सगळ्याचा अर्थ आकाश. जायचं काय पटकन पुढचा प्रश्न घेऊन आणि चला बरं फास्ट. बघा शब्द वाचणार नाही. वाचल्या वाचल्याच कार्यक्रम होतोय म्हणून वाचायचा नाही. ह्या शब्दातला प्रथम वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तालव्य, दंत तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ. कशावर प्रश्न आहे? वर्णमाला. वर्णमालेत कशावर प्रश्न आहे? उच्चार स्थानावर. बघा पटापटा पटापटा पटा उत्तर. आणि हे बघत असताना हे बिन बघत चला. हे जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ही सुद्धा आहे बरं का. चला या शब्दातला प्रथम वर्ण म्हणजे कोण? हे 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 जे आहे याचा उच्चार कोणत्या पद्धतीने होतोय असं त्याला म्हणायचंय बरं का. चुकायचं नाही. पटापटा पटापटा. कमेंट वाचणार नाही म्हणजे उच्चारणार नाही. बघायला काय आपल्या जात नाही. कोण बघतोय नुसतं ओकेच. पिक्चर टाईप. माणसं कशी अभ्यास करतील सांगता येत नाही. काही माणसं बसून अभ्यास करतात, काही माणसं फिरून अभ्यास करतात. फिरत फिरत सुद्धा अभ्यास चालू येतो लोकांचं. बोधले सरचं लेक्चर लोक चालू गाडीमध्ये सुद्धा बघतात. हा चला पटकन चालू करतोय. नीटनेटका बघा. आमच्याकडे हा प्रश्न कशाच्या याच्यावर पडला तुम्हाला? च छ ज झ च छ ज झ. का? आमच्याकडे यांना दुहेरी उच्चाराचे वर्ण असं म्हटलं जातं. कसं कसं कसं? दुहेरी उच्चाराचे. म्हणजे ही जी दिसते आम्हाला च छ ज ह्यांचे उच्चार दोन आहेत. म्हणजे च
च ज ज असा उच्चार आहे. कळलं? नाही कळलं अजून सांगतो, नीट बघा. समजा शब्द असा आहे असा, बरोबर, ह्याचा उच्चार कसा करावा लागेल तुम्हाला? बघा बरं का, कसा कसा. एखाद्या पोराला विचारलं, होय रे तुझी आई काय करते, काय म्हणणार ती? माझी आई जप करते. जप, उच्चाराकडे नीट लक्ष द्या. काय म्हणताय ती? माझी आई जप करते, बरोबर. मग आपण काय म्हणायचं? भाऊ तू नीट राहा बरं का, स्वतःच्या तब्येतीला जप काय म्हणावं लागते? जप. उच्चारातला फरक कळला का? जप म्हणजे काय? काळजी घे. उदाहरणार्थ तुम्ही जर लईच खळीला आलात, बर का, तुम्ही लईच खळीला आलात, तिच्यासमोर लईच खळीला आलात, तुम्ही असं म्हणणार आहेत ना, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. ती टेन्शन मध्ये येऊन म्हणली पाहिजे, नेमकं काय करायचं ठरविलंय, काय जपणार आहे, काय म्हणावं लागेल? जपणार आहे. जप नाही चालत तिथं, बरोबर का. हे उच्चार आहेत दोन. ज्या वेळेस तुम्ही जप असा उच्चार करता तो तुमचा असतो दंत तालव्य उच्चार, आणि ज्या वेळेस तुम्ही जप मंत्रोच्चार, बरोबर, असा उच्चार करता तो असतो तुमचा तालव्य. आता मला सांगा, तुमच्या समोर आलेला जो प्रश्न आहे याचा उच्चार तुम्ही जावाई असा करायचा का जावाई? कसा? जावाई ना, जावाई नसतं. जावाई फशीच घेईन म्हणून काय लावले? जावाई म्हणजे तुमचा उच्चार ज असा होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 दंत तालव्य. कार्यक्रम कळाला असेल, पटकन पुढे गाडी नेतो फास्ट. चला बघा. रस्त्याच्या कडेला एक कलेवर पडले होते, अधोरेखित शब्दाची जात, क्रियाविशेषण, शब्दयोगी, नाम विशेषण. जर तुम्ही कंटिन्यू युट्यूबला फॉलो करत असाल, हा प्रश्न जवळजवळ 3 ते 4 वेळेस आलेला आहे. हा प्रश्न जवळजवळ 3 ते 4 वेळेस आलेला आहे. लेक्चर झाल्या कॉल करतो भैया, लेक्चर चालू आहे. लेक्चर झाल्या कॉल करतो. चला फास्ट. हा काय विषय? रस्त्याच्या कडेला एक कलेवर पडले होते. उत्तर कमेंट मध्ये सांगत चला, कोण कोण कुठनं बघत आहे लेक्चर. आसाम मधनं बी आहे ती, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, श्रीनगर, होय, लांबून बघत आता. चला पटा. ज्यांनी कुणी शब्दयोगी म्हणलं, तुमचं तर पहिल्यांदा चुकलेलं आहे. कशामुळे चुकलं? तुम्हाला वाटायला लागलं घरावर, झाडावर, डोंगरावर, तसं ही कलेवर नाही. ज्यांना कुणाला विशेषण वाटतंय, तुम्ही डोक्यात ठेवायचं, ह्याला विशेषण म्हणण्यासाठी ह्याच्या पुढे एखादं तरी नाम यावं लागल. कागदी होडी, पांढरा गुलाब, काळा घोडा, आहे का तसला शॉट? नाही. गेलं. क्रिया विशेषण म्हणण्यासाठी त्यांनी क्रियेची वेळ सांगावी लागल, क्रियेचं ठिकाण सांगावं लागल, क्रियेची पद्धत सांगावी लागल, क्रियेचं परिमाण सांगावं लागल. आहे का? मग हे नाम कस काय नाम? कलेवर या शब्दाचा अर्थच असतो पोरांनो. कलेवर म्हणजे प्रेत. पिक्चर टेप. ओके ना? आणि मग आता नीट ऐकायचं. बोधले सरच्या मराठी व्याकरणाच्या बॅच बद्दल जी तुझ्या फायद्याची आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल सांग. तोही वाचलंच असेल, खाली तो वाचलंच असेल. बरोबर. आपली जी मराठी व्याकरणाची बॅच आहे पोरांनो, नादखोळा बॅच, नादखोळा बॅचच जबरदस्त आहे हो. 3 महिने व्हॅलिडिटी, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. याचा अर्थ असा आहे, तुम्ही जॉईन केल्यापासून 3 महिन्यापर्यंत तुम्हाला बघता येईल. बॅच सुरू झाल्यापासून तू कधी बी जॉईन कर. तू आज जॉईन केलं, आजपासून 3 महिने, तू उद्या जॉईन कर, उद्यापासून 3 महिने. बॅच कशी? जॉईन केल्या संपूर्ण सिलेबस कंप्लीट असलेली एक बॅच उपलब्ध तुला होते. कधी बी लेक्चर्स बघत बस, कितीदा बी बघत बस. त्याच पद्धतीनं जी आता नवीन बॅच चालू होते लाईव्ह, त्याला लाईव्ह पण ऍक्सेस मिळतो. पीडीएफ नोट्स, पिक्चर टाईप, तू कधी झेरॉक्स मार तुझ्याकडे, तुझ्यापाशी ठेवू, चालतंय. टॉपिक वाईज PYQ सगळे कव्हर केलेले आहेत. व्हॉकॅब्युलरी 40+ लेक्चर्स व्हॉकॅब्युलरीचे, प्लस
तुम्हाला व्याकरणाचे जवळजवळ 85+ मार्कच जात नाही. अगदी तुझ्या शुद्ध शब्दाचा सुद्धा मार्क जाऊ देत नाही. 999 रुपयाला बॅच असते. गणपती आगमनापासून तुला 500च भेटायला लागले. दनादन पटकन जॉईन कर. कुठं जात नाहीत तुझं 500, कुठं जात नाहीत. बर, पुन्हा आपलं म्हणणं काय, महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या बॅचेस घे बाबा तू एकदा. बरोबर, फुकट मधल्या घे, स्वस्ता मधल्या घे, आपल्या बॅच बरोबर कवा बी कम्पेअर करतो. तुला जर वाटत असेल की हो यस ह्याची बॅच नादखोळा आहे, तरच जिथं वाटेल तुला हे काय आपल्या बुद्धीला पटा नाही असला कंटेंट असलं काय आणि द्यायची पद्धत, कवा बी एक कॉल डबल पैसे, डबल नको, जेवढं दिलं तेवढं देतो तुला. बॅच कशी जॉईन करणार, एक तर ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाक, लिंक येतात त्या लिंकवरनं जॉईन कर. नसेल प्ले स्टोअरला जायचं, प्रदीप बोधले नाव टाकायचं, प्रदीप बोधले प्ले स्टोअरला. 2 बॅनर, ह्याच बॅनरचे 2 ऍप्लिकेशन येतात. ज्या ऍप्लिकेशनची साईज तुला 36 MB 37 MB असं दिसेल किंवा कोणतं ऍप्लिकेशन जास्त लोकांनी डाउनलोड केलंय ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, पटकन बॅच घ्यायची. आज आहे 500च, लय स्वस्तात द्यायला लागलोय, काही कमी फिमी नाही. लय दिलंय, लय म्हणजे इतकं दिलंय का विचारूच नको. ठीक आहे, ओके. गाडी पुढे घेऊन जातो आपल्या आपल्या जगात. आपण कुठपर्यंत आलेलो होतो, आपण इथपर्यंत आलेलो होतो. कुठपर्यंत, चला. नामदेव पुन्हा पुन्हा पांडुरंगाकडे बघत होते. वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण आहे, कालवाचक क्रियाविशेषण आहे, स्थलवाचक क्रियाविशेषण आहे, परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे. ठीक आहे, पिक्चर टाईप उत्तर द्यायचंय. नामदेव पांडुरंगाकडे पुन्हा पुन्हा बघत होता. काय ओळखायचंय वाक्यातलं क्रियाविशेषण, म्हणजे इनबिल्ट 2 प्रश्न आहेत. एक, तुला ह्या वाक्यामधनं क्रियाविशेषण असणारा शब्द पहिल्यांदा निवडायचा आहे. 2, त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार कोणता आहे. ओके, आणि पिक्चर टाईप पटापटा पटापटा. चला लवकर चला, आम्हाला बी मुंबईला जायचंय. मग गेलं बी पाहिजे किंवा पोरांनो. जरांगे पाटील काय त्यांच्या लेकरांसाठी लढतात का, त्यांचे एकट्याचीच लेकरं शिकतात ते का, आरक्षण त्यांना एकट्यालाच भेटणार आहे का नाही. महाराष्ट्रातल्या तमाम जे अतिशय अतिशय गोरगरीब असणारा मराठा आहे त्या मराठ्यांच्या लेकरांसाठी दिवस रात्र ते माणूस पळतय. आणि आपल्याच्याने काही करणं होत नसेल, एकतर शासनासंग भांडणं होत नाही, तुला रस्त्यावर येणं होत नाही, किमान जी लढतय त्याच्या पाठीमाग उभा राहणं तरी होतंय की आपल्या जीवाला, एवढं तरी आपण नक्की करू शकतो का नाही. पण मला एकाच गोष्टीचं समाधान वाटतंय, ज्या दिवशी ह्या आरक्षणाच्या लढाईचा इतिहास लिहिला जाईल, माझ्या पुरी अभिमानाने सांगणार आहे, त्या ज्या वेळेस जरांगे पाटील सरकार बरोबर आरक्षणासाठी लढत होते, माझा बाप घरात टीव्हीवर बसून मजा बघत नव्हता, जरांगे पाटलाच्या पाठीमाग बोले 25 किलोमीटर लांबच्या लाईनीत असू द्या गड्या, पण होता. हे अभिमानाने पुरी माझ्या सांगतेल्या. चला विषयांतर नको, आपल्या आपल्या जगात या पटकन चला. काय म्हणतो, क्रियाविशेषण ओळखायचंय तुला. क्रियाविशेषण, मग क्रियाविशेषण काय असते, क्रियाविशेषण असते क्रियेचं विशेषण. म्हणजे क्रिया कधी घडली, कुठं घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली. मग आधी ती काढू. क्रिया कशाची, बघण्याची. कधी घडली, पुन्हा पुन्हा घडली. कधी घडली, पुन्हा पुन्हा घडली. कधी घडली हे सांगायला लागलं की ते कालवाचक असते. बरं म्हणली सर, परिमाण किती प्रमाणात घडली ते सांगतोय, म्हणून तू नाही. तर कुठे घडली, मैदानात घडली, रस्त्यात घडली, नाही म्हणून तू नाही. काही जण म्हणतात सर मला पद्धत वाटते, नाही, क्रियेची पद्धत नसते. हे काय आहे, हे आहे त्या क्रियेची आवृत्ती व्हायला लागलेली आहे. हे आवृत्ती वाचक क्रियाविशेषण आहे. ओके, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. चला गाडी फास्ट पुढे. खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द IMP आहे. खंडन, खंडन, IMP, खंडशः, अभंग, अखंड, मंडल. व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे. IMP भले घरी हुडका, कसं बी हुडका, याचं उत्तर बदले सर देणार नाहीत. दरवेळेस सारखं एक प्रश्न तुमच्यावर सोपवायचा. का IMP, त्याचं कारण सांगतो. नीट बघा, नीट बघा. कमेंट काय यायला लागले त्या पोरांच्या, नीट बघायचं.
पेपर मध्ये गेल्यावर बी असंच होणार आहे. सोपं सोपं अवघडातलं अवघड का बरोबर आणतंय कडूच. सोप्या सोप्या गोष्टीत क्लीन बोल्ड. आपल्याला क्लीन बोल्ड व्हायचं नसेल प्रश्न नीट वाचा, पर्याय नीट नीट बघा, बरोबर करा. सतसत व्यवस्थित. खंडन या शब्दाचा तुला काय विचारलेलं आहे तिला महत्वाचं आहे. त्याच्या आधी तुला खंडन ह्या शब्दाचा अर्थच माहित असणं गरजेचं आहे. चला काय करायचं याचं उत्तर. घरी उपलब्ध असणारे जी काय पुस्तक असतील त्यातनं फुलकायचं. बघा आता कसा मेंदूला ताण यायला चालू होते. आयला खंडन. पुढचा प्रश्न फास्ट. दत्तश्रेय या शब्दाचा समास ओळखा. द्वितीया तत्पुरुष आहे, तृतीया बहुव्रीही आहे, चतुर्थी तत्पुरुष आहे, चतुर्थी बहुव्रीही आहे. पिक्चर टाईप उत्तर द्यायचं. दत्तश्रेय गॅरंटी आपल्याला फक्त 2 ते 3% पूर्ण उत्तर ह्याचं बरोबर त्यांना. दत्तश्रेय. चला फास्ट. दत्तश्रेय. टिंग 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 टिंग. जितेंद्रिय. जित आहे इंद्रिय. ज्याने जिंकली. ज्याने मारुती राय बहुरे सेम पॅटर्न मध्ये येतो. दत्त श्रेय आणि म्हणून तृतीया बहुरे असत. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. चुकून सुद्धा अंदाजे ढगात गोळ्या आणि फिळ्या इथं बसत नाही. जायचं पटकन पुढे. फास्ट पुढचा प्रश्न. चला. चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा. चतुर्भुज होणे म्हणजे पळून जाणे, चतुर्भुज होणे म्हणजे कैद करणे, चतुर्भुज होणे म्हणजे दोन्ही हाताने काम करणे, चतुर्भुज होणे म्हणजे चष्मा वापरणे. व्यवस्थित उत्तर द्या. चतुर. 4 4 4. भुज कर हस्त बाहू भुजा पाणी. कर हस्त बाहू भुजा पाणी. भुज हात आहेत, 4 हात आहेत. मग तुम्ही म्हणा आता 4 हात कोणी. होय तसं बी आहे. काय उत्तर द्यावं लागेल. चतुर्भुज. ज्यांनी कोणी असं वाटत उत्तर देता पळून 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 तुमचा पहिल्यांदा गैरसमज दूर करतो. पळून जाणे म्हणजे सुंबाल्या करणे. सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे. धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे. चतुर्भुज होणे नाही. चतुर्भुज होणे ह्याचा हात एक असतो अर्थ कैद होणे. कैद होणे. अटक झाली का. अटक कसली बी अटक असू द्या. जरी तुम्ही तसलं म्हणलं ना जेव्हा बटवलं मी कोणत्या गुन्ह्यातून मला अटक करा पुण्यातून, तसली बी अटक असू द्या. अटक केली किती म्हणायचं कैद झाला चतुर्भुज झाला. याचा दुसरा अर्थ असतो दोनाचे 4 हात होणे म्हणजेच पोरांनो चतुर्भुज होण्याचा एक अर्थ आहे लग्न होणे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. त्याला समानार्थी सांगितलं. दुसरा अर्थ चतुर्भुज होण्याचा लग्न होणे पण होतो. चला फास्ट पुढचा प्रश्न. खांबाच्या पिंडीते बसशी खेटोनी वृश्चिका आज. परी तो आश्रय छोटता खेटर उतरतील रे तुझा माझ. अलंकार ओळखायचा आहे. अलंकार. अलंकार. धनाधन. व्याजस्तुती आहे, स्वभावोक्ती आहे, व्याजोक्ती आहे, अन्योक्ती आहे. चला फास्ट. चला फास्ट. अलंकार. अलंकार. सांबाच्या पिंडीते बसशी. सांब म्हणजे भोळ्या शंकरा. सांब म्हणजे शंकर महादेवाची पिंड. सांबाच्या पिंडीते बसशी खेटूनी वृश्चिका आज. वृश्चिक. वृश्चिक म्हणजे कोण. इंचू. इंचू. इंचू बसलाय कशावर महादेवाच्या पिंडीवर. परी तो आश्रय सुटता खेटर उतरतील रे तुझा माझ. बघा पटकन. व्याज स्तुती होत नाही. व्याजोक्ती. स्वभावोक्ती. स्वभावोक्ती म्हणजे स्वभावाचं हुबेहूब वर्णन. उभी नाही. मग राहिला एकच अन्योक्ती. अन्य म्हणजे दुसरा, उक्ती म्हणजे दुसऱ्याला ज्याला बोलायचंय त्याला नाही बोलायचं. दुसऱ्याला. म्हणजे उदाहरणार्थ नवरा बायको 4 वर्षाचं लेकरू. 4 नको जरा लेकरू मोठं व्हायला लागले. 3 वर्षाचं लेकरू घेऊन निघाल्यात.
पंढरपूरला पुलावर न चालल्यात, अपेक्षा भंग झालेला नवरा आणि मग पोरग पाण्याकडे बघून पुरेले म्हणते देऊ का टाकून, देऊ का टाकून, म्हणायचंय कुणाला, पुरीला, बायकोला, पण म्हणतोय कुणाला, पुरीला. ह्याला म्हणायचं अन्योक्ती. तसा आहे कार्यक्रम आहे. एखादा मंत्री आहे, मंत्रीला चांगला माणूस आहे, त्याचा पिये चहापेक्षा किटली गरमच, बरोबर, पण साहेबाचा पिये म्हणून त्याला बोलता येईना गेले, बरोबर का नाही, त्याला आपल्याला डायरेक्ट म्हणता येईना. मग साहेब अभिषेक करायला आल्या तर तोपर्यंत आपण आधी जी काय तयारी चालू आहे आणि त्या महादेवाच्या पिंडीवर इंचू बसलाय, बोलायचंय कुणाला, साहेबाच्या पियेला. आपण मुद्दा म्हणते इंचूकडे बघून कार्यक्रम करायचा. थांब रे कडू, तू फक्त महादेवाच्या पिंडीवर बसलाय म्हणून वाचलाय, फक्त एकदा ती आश्रय बाजूला निघू दे, तुझा चपलीनीच कार्यक्रम आहे. म्हणजे तू साहेबाच्या पासून लांब हो, तुझा पिक्चर होणार. चल जाऊ दे पुढे भाऊ. भारताचे श्रेष्ठ गायक भीमसेन जोशी आता आपल्या पुढे राग दरबारी सादर करतील. या वाक्यातलं तुम्हाला कर्म ओळखायचं आहे. राग आहे का, दरबारी आहे का, सादर आहे का, गायक आहे का, होऊन जाऊ द्या. रागा फास्ट फास्ट फास्ट. भारताचे श्रेष्ठ गायक भीमसेन जोशी आता आपल्या पुढे राग दरबारी सादर करतील. चला चला चला, फास्ट फास्ट फास्ट. काय करायचंय, कर्म कर्म कर्म. क्रिया करण्याची आहे, करणारे भीमसेन जोशी आहेत. म्हणजे भीमसेन जोशी वाक्याचे करता आहे. मग गायक हा शब्द कुणासाठी आला, भीमसेन जोशी साठी आलाय. म्हणजे 1,00,000% तू कर्म तर असू शकत नाही, तुझा विषय कट झाला, बरोबर. काय जर म्हणली सर सादर, सादर हे तर पूरक म्हणून असतो, म्हणजे तू पण नाही. राहिले दोघ जण. आता ही दरबार म्हणजे तुम्ही असं समजू नका, दरबार आपला दरबार, ही दरबार नावाचा राग असा आहे, राग, बरोबर का नाही. मग एक दोघापैकी एक काय सादर करतील, राग सादर करतील. कोणता राग, दरबार नावाचा, दरबारी नावाचा. म्हणून पोरांनो, राग हा शब्द लक्षात ठेवा, कर्म आहे आणि दरबारी हे कर्माचा विस्तार आहे. जाऊ द्या, पुन्हा विनंती, पुन्हा पुन्हा पुन्हा. आता काय झालंय माहितीये का, त्या रील्स बरं का, आणि हॉटेलवाल्यांनी चालू केलेल्या रील्स ज्या आहेत त्या का, त्याच्यामुळं मास्तर सुद्धा त्या डोक्यात कुठं कुठं मास्तर सुद्धा पर्याय नाही ना, जनतेला तरी कुठं चांगलं आवडतंय. बाबा चल पुढे. शहाण्या मुलांनी स्वस्थ बसावे. प्रयोग ओळखायचा आहे. कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे, संकर प्रयोग आहे. कशावरून विषय निघाला होता, बघत चला बरं का पोरांनो, बघत चला, सांगत चला. मित्रमैत्रीण जी कोण असतील तुमचे त्यांच्यापर्यंत, जरी मान्य आहे मला सुद्धा की सगळ्यांनाच क्लासची गरज आहे, अशातला भाग नसतो. तुम्हाला गरज असेल खरंच बॅच घ्या. जर आता किती स्वस्तात दिले, 500 रुपयात दिले, संग्रही असावी म्हणून बघा, बघण्यासाठी घ्या सहज, बरोबर. जर वाटलं याला नादखोळा कंटेंट आहे, नादखोळा, तर आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा मार्काचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसायला लागला, तेव्हाच माझ्या नावाची शिफारस करा, अन्यथा कुणाला सांगू नका, तुम्ही बी बघू नका. खरं आहे का नाही. चला बरं, फटाफटा फटाफट फटाफट फटाफटा. काय हो, शहाण्या मुलांनी स्वस्थ बसावे. पहिल्यांदाच सांगतो बरं का तुम्हाला, पहिल्यांदाच. क्रियापद कोणते, बसावे. बसावे म्हणजे कोणे, बस, जा, ये, उठ, बस. कर्म नसते, कर्मच नसेल, कर्मणी कसा असेल, विषय गट. चालू झाला कार्यक्रम. बसणारी कोण आहेत, मुलं आहेत. बघा बरं का पोरांनो, मुलं. मुलं कोण झाली, मुलं झाली वाक्याचा करता. नीटनीटकं बघा बरं का. आता मुलं झाली वाक्याचा करता. बस धातू हेतन क्रियापद आहे, म्हणजे वाक्यात काय नाही, वाक्यात कर्म नाहीये. मग कर्त्याला प्रत्यय आहे का,
होय सर आहे. मुलांनी. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग असू शकत नाही. विषय कट. आता बघा, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्म नाही, प्रयोग जगात एकच असतो, भावी प्रयोग. पिक्चर ते सांगितलंस, ध्यानात येतंय ना? जाऊ का पुढे? फर्स्ट जाऊ द्या. फर्स्ट शुद्ध शब्द ओळखा. कायम परीक्षेत विचारला जातो. कायम पोर किमान 85% पोर चुकतात बरं का. क्षितिज या शब्दात या शुद्ध शब्द ओळखायचा आहे. क्षितिज तुम्हाला दिलंय काढून बघा नीट नीट का. क्षितिज, क्षी 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 क्षितिज. कायम लक्षात ठेवायचं. क्षितिज दोघालाही पहिल्या वेलांट्या असतात. क्षी पहिलीच वेलांटी, टी पहिलीच वेलांटी. क्षितिज. ओकेच. फास्ट पुढे. टाइमपास कमी, टाइमपास नकोच. द्राविडी परंपरेतून आलेला परंतु संस्कृत वर्गीकरणात नसणारा वर्ण कोणता? ट हाय, ठ हाय, ड हाय, न सॉरी ट ड न ळ. फास्ट फास्ट फास्ट. पिक्चर लय भारी आहे. सॉरी प्रश्न लय भारी आहे. काय म्हणतोय? द्राविडी परंपरेतनं आलाय. बर हा. परंतु संस्कृत वर्गीकरणात नाही. नीट नीट कर, नीट नीट कर. चला चलत 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 चलत. महाराज 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 महाराज. द्राविडी परंपरेचे कमिंग बट संस्कृत वर्गीकरणात नसिंग. सांगा फास्ट फास्ट फास्ट. आमच्याकडे लाईनच आली. ट ठ ड ड न ळ. सगळीच द्राविडी परंपरेत नाहीत. म्हणजे कोणत दक्षिणात नाही. हा पण पहिल्या 5 वर्गात जे आहे ते संस्कृतच्या वर्गीकरणात आहे. पहिल्या 5 वर्गात नाहीत म्हणजेच कोण? पहिल्या 5 वर्गात नाही याचा अर्थ ती गँग कसली आहे? ती गँग अवर्गीय आहे. आमच्याकडे अवर्गीय 9च व्यंजन आहे. ती यर लव शश हळ हळ आणि म्हणून याच योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुन्हा 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 मराठीची बॅच फक्त वाच्याला आज घेऊन टाक. लय फायद्यात राहशील. आई शपथ सांगतो लय फायद्यात. शब्दार्थात मार्क जात नाहीत तुझे, व्याकरणात तर कवच जात नाहीत. ओके जाऊ द्या. नंबर चला पुढे. दिव्यैश्वर्य या शब्दातील संधीचा प्रकार ओळखायचा आहे. गुणादेश आहे, वृद्धादेश आहे, यणादेश आहे, तृतीय व्यंजन संधी आहे. दिव्यैश्वर्य. व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. मला माहिती आहे तुम्ही शॉर्टकटने जाणार. मी बी शिकविलेलं असते. तुम्ही कुठे बी क्लास लावलेले तिथं बी कुणी कुणी शिकवलेलं असते. बघ बोड्या शब्द दिसला, त्या शब्दाच्या जॉईंटला तुला 2 मात्रे दिसली की 1,00,000% तो वृद्धादेश असते. ते सांगायला लगेच सांगत. हे बघ बघ की तू एक ऐक हाय का नाही 2 मात्रे. प्रजैक्य हाय का नाही 2 मात्रे. आणि मग तो लगेच वृद्धादेश असतो. म्हणून जर तुम्ही ह्या 2 मात्र्यांकडे बघून वृद्धादेश उत्तर देत असताल तर तुम्ही चुकीचे आहात. दिस इज नॉट वृद्धादेश. शब्द काय आहे? दिव्यैश्वर्य म्हणजे देवी अधिक ऐश्वर्य. महाराज महाराज देवी अधिक ऐश्वर्य. एकत्र कोण आले? एकत्र आला सर. पहिल्यातनं आला ई, दुसऱ्यातनं आला आई आणि मग तुम्हाला म्हणावं लागतंय ई उ रू. ई उरूच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला म्हणजे हे सोडूनच. ईच्या पुढे ई नको, उच्या पुढे उ नको, रूच्या पुढे रू नको, कुणी बी येऊ दे स्वर. ईचा य होतो. आणि मग मित्रांनो हा ईचा य झालेला आहे आणि त्याच्या पुढे ऐ मिसळलेला आहे. आणि ई कुणाबरोबर होतं? आपल्या व बरोबर होतं ई. बरोबर म्हणजे व अधिक य अधिक ऐ इज इक्वल टू झालाय वै. हा आणि ईचा य होतो हा असतो तुझा यनादेश. यनादेश असतो तो यनादेश.
जायचं का पुढे? पुन्हा करावं लागतंय पोरांनो, काय सांगू, करावं लागतंय. खरंय का नाही? कोणाचे नावं घ्यायचे नाही ते, पण इमानदारीने बघा बरं. थोडे येडे चाळे केले की व्हिडिओ व्हायरल होतोय. थोडे येडे चाळे केले की थोडं, बरोबर ना, असं थोडं वाईट वाटतं, असं थोडं बोललं व्हिडिओ गचकन व्हायरल होतोय. बरोबर, आपण नाही येडे चाळे करणार. ते जायला कुणी नाही व्हिडिओ बघितला तरी चालेल. खरंय का नाही? येडे चाळे करून फेमस होऊन एका दिवसासाठी स्टार होण्यापेक्षा आपला कंटेंट प्रामाणिकपणे ओरिजिनल कंटेंट, टाईट कंटेंट देऊन कायमस्वरूपी राहिलेलं चांगलं आहे. खरंय का नाही दादा? जाऊ दे बरं पुढे. कुठलं काय पुढे आता? मगाशी सांगितलं तीच. कृपया करून बॅच अतिशय जबरदस्त आहे, अतिशय. मी म्हणतोय म्हणून नाही, युट्यूबवर आपले भरपूर व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला सापडतील. बघा, शिकवणं बघा, कंटेंट बघा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ऍप्लिकेशन मधले मोफतचे लेक्चर्स बघा. कुठलं तरच बॅच जॉईन करायचे. लय स्वस्तात द्यायला लागलोय आज. पुन्हा सांगतो बॅच मध्ये काय काय मिळणार. बॅच 3 महिन्यासाठी मिळणार. ज्या दिवशी जॉईन करशील तिथून पुढे 3 महिने बॅच मध्ये 80-85 प्लस लेक्चर्स हे व्याकरणाचे असतील, 40 प्लस लेक्चर्स हे शब्दार्थाचे असतील. शुद्ध शब्दापासून सगळं तुझं साहित्य, साहित्यिक काय 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 मागं राहत नाही, इतकं सगळं आहे. आणखीन ती वाढतच जात असते. गोष्ट 2, बॅच कशी जॉईन केल्या संपूर्ण सिलेबस कम्प्लीट असलेली अख्खी बॅच उपलब्ध असते. कधी बी बघ, कितीदा बी बघ. प्लस जी लावी बॅच आहे त्याचा पण ऍक्सेस भेटतो तुम्हाला. नोट्स PDF स्वरूपात भेटतात सगळ्या. तुम्ही झेरॉक्स मारून तुमच्या पैसे ठेवू शकतात. त्याच पद्धतीनं काय आणखीन सांगायचं राहिलंय का माझ्याकडनं? एक लेक्चर कितीदा बघता येतं? एक लेक्चर तुला अनंत वेळा बघता येतं पुढच्या 3 महिन्यासाठी. ज्या दिवशी जॉईन करशील तिथनं. बॅच कशी जॉईन करणार? बॅचला तुम्हाला ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका. ऍप्लिकेशनची लिंक येईल, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, बघा, बाय नाव विषय कर. नाही, प्ले स्टोअरला प्रदीप बोधले हे नाव टाका. ह्या बॅनरचे 2 ऍप्लिकेशन येतील. त्यातलं जे ऍप्लिकेशन 36-37 MB दिसेल, जे ऍप्लिकेशन 36 MB 37 MB असं असेल ते डाउनलोड करा. किंवा ह्या 2 ऍप्लिकेशन पैकी जे ऍप्लिकेशन जास्त लोकांनी डाउनलोड केले ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तिथं कोर्स मध्ये बघा सगळे कोर्स ठेवलेले आहेत. बॅच घ्या. आज ह्या बॅचची किंमत रेग्युलर आपली 999 असते रेग्युलर, बरोबर. आज जी काय ऑफर चालू आहे गणपतीची ती पटापटा करा. 1-2 दिवसासाठी हाय कार्यक्रम आहे. 500 मध्ये चालू आहे. 2 दिवसासाठी 500 मध्ये बॅच देतोय सगळ्याला. करा जॉईन पटकन, ठीक आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून तुमची रजा घेतो. बाय बाय. मनापासून शुभेच्छा. ताकदीने कधीही नोटिफिकेशन फॉर्म भरण्यासाठी येणार आहे. त्याच्यामुळं जास्त वेळ वाया घालवू नका. बाय.